1720च्या सुमारास बाजीराव पेशवानी मस्तानीसाठी हे जे तलाव आहे ते बांधलं होतं आणि नंतर याचं कन्स्ट्रक्शन वगैरे नंतर नानासाहेब पेशवानी कंप्लीट केलेलं आहे असं या तलावाची हिस्ट्री आहे. सो इतकं सुंदर आणि इतकं निसर्गरम्य वाटतंय ना. आय मीन खूप शांती आहे. वाव, खूप सुंदर तलाव आहे माहिती आहे का. आजूबाजूला बघू शकता असं पूर्ण डोंगर रांगा आहेत आणि त्याच्यामध्ये खाली हे तलाव आहे. वाव, किती हिरवळ आणि किती सुंदर आहे सगळीकडे. बाजूला इकडे शेती पण आहे आणि या साईडला असं लेक आहे. वरती तो जो रस्ता दिसतोय तो दिवेघाटचा रस्ता आहे, तिकडे गाड्या वगैरे चालल्या. आणि या तलावाच्या इथून शनिवार पाड्यापर्यंत एक भुयारी मार्ग पण आहे जिथून मस्तानी इथे यायची. तर ते भुयारी मार्ग पण आपण बघूयात. त्या मंदिराच्या इथं आहे असं मी ऐकलंय.